भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगताय. जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगतात. त्याने आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. मी वारंवार सांगतो, नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं. त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये. ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा. त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची. आता ते काँग्रेसमध्ये गेले, मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते, तिकडे ही भाषा शोभत नाही, लोक हसतात. ही भाषा शिवसेनेत शोभते. बोला. एकनाथ शिंदे असे म्हटले, संजय राऊत यांना 440 व्होल्टचा झटका दिलेला आहे, ते अजून त्या झटक्यातून सावरले नाही आहे, म्हणून त्यांना त्यांचं संतुलन बिघडले आहे. ठीक आहे ना, बोलू त्यांना कोणाला काय झटका आहे. आणि संजय राऊत कसे ताटपणे उभे आहेत, कोणालाही न घाबरता. तुमच्यासारखे डरपोक लोक आम्ही नाही आहोत पळून जाणारे ईडीला, CBIला, पोलिसांना. गद्दार नाही आहोत ना आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला जो झटका आहे तो स्वाभिमानाचा झटका आहे. चले. तर नारायण राणेंवर देखील संजय राऊतांनी टीका केलेली आहे. नारायण राणेंनी बोलताना वयाचं भान ठेवावं असं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आणि उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया. अजितदादा आता गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरलेत. रोहित पवारांचं वक्तव्य. अजितदादा एकत्र असताना आपल्याला मार्गदर्शन करायचे, भाषणाचं कौतुक करायचे, असंही विधान. भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. रोहित पवारांच्या भावकीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गोंदियात मोर्चे बांधणी. प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे घेतला कार्यकर्ता मेळावा. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर. लाडक्या बहिणींनी राखी बांधत केलं अजित पवारांचं स्वागत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून हटवलेल्या किशोर तिवारींचे उद्धव ठाकरेंना पत्र. राज ठाकरेंसोबत युती करू नये अशी पत्रातून मागणी. वाशिमच्या कारंजा शहरातील अमर चौक राम मंदिर परिसरात मोकाट गायींचा हैदोस. मोकाट गायींचा तिघांवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात आईसह दोन्ही मुले गंभीर जखमी. जीव धोक्यात घालून विषारी सापाला पकडण्याचा प्रयत्न. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साप पलटून वारंवार त्या व्यक्तीवर हल्ला करत असल्याचं दृश्य. मुंबई आणि उपनगरात दहीहंडी उत्सवाला गालबोट. दोघांचा मृत्यू. दहीहंडी पाहणाऱ्या 9 वर्षीय मुलाचा अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू, तर 39 वर्षीय तरुणाचा दहीहंडीचा दोर बांधताना पडून मृत्यू. 95 गोविंदा जखमी. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काल मध्यरात्रीपर्यंत रंगला दहीहंडीचा थरार. तासगावमधील शिवनेरी क्रीडा मंडळानं महाडिक युवा शक्तीची दहीहंडी फोडली. या दहीहंडीत 3,03,003 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमरावतीमध्ये पोलिसांकडून भव्य मॅरेथॉन स्पर्धा. ड्रग्ज फ्री अमरावती या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात हत्तीनं पर्यटकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल. रस्त्याच्या एका बाजूला हत्ती उभा आहे आणि पर्यटक त्याचे फोटो घेत आहेत. या दरम्यान हत्तीनं पर्यटकावर हल्ला करून त्याला खाली पाडलं. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.